जसजसा दसरा जवळ येतोय तसतसा महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या तारखांच्या घोषणेचा मुहूर्त आणि त्या अनुषंगानं लागणारी आचारसंहिता ही सुद्धा जवळ येते. पण आपण जर एक महाराष्ट्रातल्या एकूणच राजकीय स्थितीकडे एक नजर टाकली तर राज्याच्या नागरी भागात विशेषतः जिथे शिवसेना स्ट्रॉंग आहे त्या भागात आता शिवसेना म्हटली की ती निवडणूक आयोगानं बहाल केलेली शिंदेंकडची शिवसेना असंच गृहीत धरलं जातं. पण मी ज्या शिवसेनेबद्दल बोलतोय ती शिवसेना म्हणजे एकसंघ शिवसेना, 22 जून 2021ला फुटण्याआधीची शिवसेना. याच शिवसेनेचे आता दोन भाग झालेले आहेत. एक आहे शिवसेना आणि दुसरा म्हणजे उबाठा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. सेना फुटली तेव्हा यातल्या शिंदे सेनेकडं मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई या परिसरातल्या महानगरपालिकांमधले नगरसेवक आणि इतर कार्यकर्ते हे बल्कमध्ये आले होते, मोठ्या प्रमाणात आले होते. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानं अनेक हौशे नवशे गवशे आणि संधीसाधू गरजवंत निधी ढापूळ लोक त्यांच्या मागे आले. पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह 40 आमदार, 13 खासदार असा मोठा लवाजमा शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या मागे उभा राहिला. पण यांच्यासोबत सामान्य कार्यकर्ते नेमके किती होते, किती आहेत आज, याचा कोणी अंदाज घेतला नव्हता. निवडणुकांमध्ये हेच तळागाळातले कार्यकर्ते मतदान घडवून आणतात असा आपला आजवरचा अंदाज आहे. पण मागच्या 2.5 वर्षात महत्त्वाच्या म्हणाव्यात अशा निवडणुका झाल्याच नाहीत आणि त्यामुळे सत्तेपाठी धावत आलेल्यांचा कसही लागला नाही. पण लोकसभेला याची एक रंगीत तालीम नक्कीच झाली, ज्यात लोकांनी राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांची उजळणी आणि पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी मतदान केलं. पण आता विधानसभा आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये येऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये सगळ्याच फुटलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या लोकप्रियतेचा आणि महत्त्वाचं म्हणजे ओसरत चाललेल्या सहानुभूतीचा कस लागणार आहे, खरा कस. निवडणुकांची चाऊल घेत महायुतीचा जो काही प्रचार आहे, सरकार म्हणून केलेली कामं आहेत, योजनांच्या घोषणा आहेत, या सगळ्यांमधून वातावरण निर्मिती सुरू आहे. महायुती नक्कीच यात आघाडीवर आहे. पण प्रत्यक्ष निवडणुकांच्या वेळी युतीतले तीनही पक्ष हे युती धर्म निभावत लढले तर आणि तरच त्यांना या वातावरणाचा फायदा होईल. अन्यथा सध्या भरकटलेली महाविकास आघाडी हरियाणाच्या निकालांनंतर सावध झाली. ती कधीही घुसळी मारून उठेल याचा नेम नाही. हा सावधगिरीचा इशारा देताना मी हरियाणात नेमकं काय घडलं आहे, तिथला भाजपचा विजय कुठल्या स्ट्रॅटेजीवर आधारित होता, हे सुद्धा मी तुम्हाला एका वेगळ्या अँगलने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तो एका वेगळ्या व्हिडिओतून. पण या इशाऱ्यामागची नेमकी कारणं काय हे मला या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचे आहेत. त्यामुळं कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. गेल्याच आठवड्यात डोंबिवलीतले युवा सेनेचे एक पदाधिकारी, खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय समजले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला आणि उबाटा सेनेत प्रवेश केला. दीपेश म्हात्रेंच्या कृत्यामागचं नेमकं कारण काय होतं मी थोडक्यात मागच्या एका व्हिडिओतून सांगितलं आहे तुम्हाला. आज पुन्हा सांगतो. दीपेश म्हात्रे यांना मागच्या अनेक वर्षांपासून डोंबिवलीतून विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवायची आहे. सध्या 40शीत असलेल्या म्हात्रेंना आपल्या राजकीय कारकिर्दीची काळजी वाटत असावी म्हणून त्यांनी मागेही एकदा विधानसभा लढवून पाहिली होती. आताही त्यांना 2024च्या निवडणुकीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याऐवजी आमदारकी हवी होती. महायुतीचा प्रोटोकॉल पाळण्यासाठी, युती धर्म निभावण्यासाठी दीपेश म्हात्रेंना इथून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवता येणार नव्हती. शिंदेंनी तशी दीपेश म्हात्रेंची समजूतही घातली होती, श्रीकांत शिंदेंनी, एकनाथ शिंदेंनी. पण म्हात्रेंना यंदाच कर्तव्य आहे, काही झालं तरी यंदा लगीन लावूनच टाकायचं अशा मनस्थितीत असलेल्या या दीपेश म्हात्रेंनी एक सोय म्हणून उभाटा सेनेत पक्षप्रवेश केला आहे. सोय आहे. त्यांना कदाचित तिथून उमेदवारी मिळेल, तसं मातोश्रीवर ठरलंही असेल बंद दाराआड. पण म्हात्रेंचा पक्षप्रवेश हा झाला आहे की घडवला आहे उभाटात. रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेला श्रीकांत शिंदेंची नाकाबंदी करण्याचा जो प्रयत्न करून पाहिला होता, त्यांची उमेदवारी कशी अडचणीत येईल याबाबत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपण खासदार श्रीकांत शिंदेंचं काम करणारच नाही असं पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं. मोठ्या मिनतवाऱ्या करून देवेंद्रजींनी हस्तक्षेप करत डोंबिवलीतलं भाजपा कार्यकर्त्यांचं हे बंड शमवलं होतं, ज्याच्या मागे 100% रवींद्र चव्हाणच होते असा तिथल्या प्रत्येक शिवसैनिकाचा ठाम विश्वास आहे. पण त्यानंतर दिलजमाई झाली आणि भाजप सेना युतीचे कार्यकर्ते कामाला लागले. डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडूनही आले, पण काच एकदा तडकली की तडकली, ती काय पुन्हा जोडली जात नाही. तो असं त्याच्यावरचा स्कार येतोच. दीपेश म्हात्रे हे रवींद्र चव्हाणांच्या विरोधात शिवबाटाचे उमेदवार असतील, पण त्यांना शिवसेनेची, शिंदेंची मतं मिळणार नाहीत
ते रवींद्र चव्हाणांनाच मिळतील याची कोणाला खात्री आहे का? दीपेश म्हात्रे शिंदेच्या निकटवर्ती होते आणि त्यांच्यात कुठलेच मनभेद न होता ते बाहेर पडलेले आहेत. त्यांनी पक्षप्रवेशासाठी मातोश्रीवर जाताना डोंबिवली स्टेशनजवळच्या शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला. तिथं खरं तर त्यांनी शक्ती प्रदर्शन वगैरे करणं अपेक्षित होतं. तसे सोबत ढोलताशेही आणले होते, पण दीपेश म्हात्रे तिथे आले आणि हार घालून शिवरायांना चुपचाप निघून गेले. हा जो व्हिडिओ आहे तो दीपेश म्हात्रे हार घालून गेल्यानंतरच्या 5 मिनिटांनी शूट केलेला आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आता. त्यावेळी फक्त शिवरायांच्या नावाचा जयघोष केला गेला, ना बाळासाहेबांचा ना दिघे साहेबांचा. इतर कोणाच्याही नावाचा जयघोष न करता हा घोळका शिवबाटाच्या शाखेसमोर गेला आणि तिथं थोडा वेळ ढोल ताशे वाजवले. कारण म्हणे वरूनच आदेश होता, कुठलीही आगळीक करायची नाही, बोंबाबोंब करायची नाही. आता वरून म्हणजे कुठून? मातोश्रीवरून की वर्षावरून? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा अर्थ दीपेश म्हात्रे हा पक्ष सोडून गेलाय की पाठवला गेलाय असा संभ्रम निर्माण करत दोन्ही सेनेशी संबंध ठेवून भाजपा उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा गेम करणार असं दिसतंय मला एकंदर. आता हा एक प्रसंग कुठे थोडासा मागे पडला आहे. तोवर नवी मुंबईतल्या एका नव्या नाटकाला सुरुवात झाली आहे. तिथले सेनेचे नेते विजय नाहटा हे शिवसेना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चाललेत. आणि त्यामागचं कारण, नवी मुंबईत एकही असा मतदारसंघ नाही जिथून शिवसेनेला उमेदवारी मिळू शकेल, त्यांचा उमेदवार लढू शकेल. कारण मंदा म्हात्रे, गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि थोडं पुढं पनवेलकडे गेलो तर प्रशांत ठाकूर असे भाजपचेच आजी माजी आमदार आणि आत्ताचे उमेदवार असणार आहेत. सिडकोचे माजी संचालक असलेले विजय नाहटा हे शिवसेनेत बरेच सक्रिय असणारे नवी मुंबईतले असे एक मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत विजय चौगुलेंसह तिथल्या असंख्य शिवसैनिकांची ताकद असणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेतल्या काही प्रभावशाली नगरसेवकांना ते आपल्यासोबत घेत शरद पवार गटात प्रवेश घेतील अशा बातम्याच कालपासून प्रसारित होत आहेत. विजय नाहटा जर शरद पवारांच्या गटातून लढले आणि जसं मी दीपेश म्हात्रेबाबत बोललो की हा गेला नाही तर पाठवला गेला आहे असा एक मेसेज मतदारांमध्ये पसरवला गेला, तर इथेही तेच होणार आहे. यात नुकसान महायुतीचं होतं हे लक्षात कोण घेते? कारण मुंबई आणि MMR रिजनमधल्या सगळ्याच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीशी महायुतीचा थेट सामना होणार असताना जर का अशा प्रकारे बंडखोरी किंवा छुप्या तडजोडींमधून युतीतलेच नेते एकमेकांवर कुरघोड्या करणार असतील तर हा सामना महायुतीतल्याच 2 पक्षांमध्ये होणार आहे निश्चित. सेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात लढले तर यातून महाविकास आघाडीला फायदा होताना दिसतोय. पण ही नफ्या तोट्याची गणितं वैयक्तिक स्वार्थासाठी आंधळ्या झालेल्या लोकांना दिसणारच नाहीत. त्यांना काहीही करून यंदा बोहल्यावर चढायचंच आहे, आमदार व्हायचंच आहे. असे स्वार्थी नेते पदाधिकारी होतीलही आमदार, पण नुकसान शिवसेना आणि भाजप नावाच्या राजकीय पक्षाचं, संघटनेचं होणार आहे, युतीचं होणार आहे आणि पर्यायानं महाराष्ट्राचंही होऊ शकतं जर कुठे 19-20 झालं, बहुमताच्या आकड्याला गालबोट लागलं तर. अशा बंडखोरांचं एक मोठं पीक महाराष्ट्रात येणं निश्चित आहे यावेळेला. ते इतरही पक्षातले असू शकतात, मी फक्त महायुतीबद्दल नाही म्हणत आहे. नाराज जे असतील ते सगळे बंडखोर असतील. पण किमान मुंबई आणि मुंबईलगतच्या उपनगरात जिथं महायुतीला काही जागांवर अगदी सहज विजय मिळण्याच्या दाट शक्यता आहेत, तिथं असं काही घडू नये यासाठी दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांनी कंबर कसली पाहिजे आत्ताच. आणि वेळीच असल्या झारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अन्यथा शहरी भागातला फटका युतीच्या तोंडचा घास पळवणार यात शंका नाही. मित्रो, या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.